अजित पवार गटाच्या कार्यालयात एक नवा बदल करण्यात आलेला आहे। आता शरद पवार यांच्याऐवजी यशवंतराव चव्हाण यांचा फोटो असणार आहे। ठाण्याच्या कार्यालयातील शरद पवार यांचे फोटो हटवण्यात आलेले आहेत। अजित पवार गटाच्या कार्यालयातला हा बदल आपण पाहतोय। ठाण्यातील अजित पवार गटाच्या कार्यालयात आता शरद पवार यांच्याऐवजी यशवंतराव चव्हाण यांचे फोटो लागतील। राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर माझे फोटो वापरू नका असे आदेश राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले होते। मात्र तरीही अजित पवार गटाकडून शरद पवार यांचे फोटो वापरणं सुरूच होतं। पण आता मात्र निर्णय घेण्यात आलेला आहे। ठाण्याच्या अजित पवार गटाच्या कार्यालयातील फोटो हे आता बदलण्यात आलेले आहेत। अधिक माहिती घेतो आपले प्रतिनिधी शुभम कोळी यांच्याकडून। शुभम, काय नेमकी परिस्थिती आहे? निश्चित आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दोन गट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाने त्यांचं कार्यालय जे आहे ते देखील दुसऱ्या ठिकाणी जे आहे ते सुरुवात केली होतं। आपण पाहिलं तर 9 ऑगस्ट रोजी जे आहे ते 2023 रोजी अजित पवार गटाच्या कार्यालयाचा शुभारंभ जो आहे तो अजित पवार यांनी जो आहे तो त्या ठिकाणी केला होता आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये अजित पवार गटाचा कार्यालयाला ठाण्यामध्ये देखील जो आहे तो जोर मिळू लागला होता। त्यानंतर आपण पाहिलं तर शरद पवार यांनी प्रत्यक्ष म्हटलं होतं की अजित पवार गटाने जे आहे ते माझे फोटो वापरू नये, परंतु शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जे आहे ते अजित पवार गटाचे नेत्यांनी जे आहे ते बऱ्याच ठिकाणी जे आहे ते शरद पवार यांचे फोटो बॅनरवरती जे असतील किंवा कार्यालयामध्ये लावण्यात आले होते। परंतु आता आपण पाहिलं तर शरद पवार यांचे फोटो जे आहेत ते त्यांच्या वाढदिवसानंतर अजित पवार गटाच्या कार्यालयातून हटवण्यामध्ये आले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जे आहेत ते बॅनर्स असतील किंवा होल्डिंग्स असतील किंवा कार्यालयाच्या वरती जे आहे ते यशवंतराव चव्हाण यांचे फोटो आलेले आहेत। निश्चित याबाबतची जी आहे त्यांनी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ती अद्यापही आतापर्यंत दिलेली नाहीये। लागवी शुभम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।